नमस्कार मंडळी शेतीसाठी एआयचा वापर आता केला जाणार आहे आणि यासाठी मुख्यमंत्री फडणवीस साहेब त्यानंतर दोन्ही उपमुख्यमंत्री तसंच कृषी मंत्री असलेले कोकाटे साहेब यांच्या माध्यमातून काल 21 मे रोजी एक महत्त्वपूर्ण असे ॲप लॉन्च करण्यात आलेले आहे। या ॲपचं नाव महाविस्तार ॲप असं नाव आहे आणि हे ॲप आपण नेमकं का डाउनलोड केलं पाहिजे, याचा वापर कशा पद्धतीने केला जाणार आहे आणि आपली शेती कशा पद्धतीने जी काय असेल ती समृद्ध केली जाणार आहे, या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत। नेमकं हे ॲप कशा पद्धतीने आपण डाउनलोड केलं पाहिजे आणि नेमकं का केलं पाहिजे याचाही आपण आढावा या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। मग त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल त्या साईडला काळा किंवा पांढरा सबस्क्राइबचं बटन दिसेल, त्याच्यावरती क्लिक करा। आपले काही कमेंट असतील ते सुद्धा करायला विसरू नका आणि व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका। मंडळी, ज्या अर्थी आपल्या शेती पिकाचं नुकसान होते, एखादी नैसर्गिक आपत्ती असेल, एखाद्या अळीचा प्रादुर्भाव असेल, एखाद्या आपल्या पिकावर अटॅक असेल, याचा वापर या ॲपच्या माध्यमातून केला जाणार आहे। आता प्रथमतः आपल्या शेती पिकाचं जर नुकसान झालं तर याची माहिती आपल्याला अलर्ट मिळणार आहे, म्हणजे हवामान अंदाज असेल, पाऊस कधी पडणार आहे, कधी किती पडणार आहे आणि कोण्या भागात पडणार आहे, या ॲपच्या माध्यमातून आपल्याला पाहता येणार आहे। यालाच म्हणतात एआयचा वापर करून शेती करणे। त्याचबरोबर आपल्या पिकावर, आपल्या शेतीच्या जे काही पिकं असतील, पराठी असेल, उडीद असेल, मूग असेल, हरभरा असेल, तूर असेल, जे काही आपल्या शेतामधले पिकं असेल, फळबागे असतील, ज्याच्यातून आपल्या शेती पिकाचं नुकसान होते, एखाद्या वेळेस अळीचा अटॅक होतो, अळीचा अटॅक झाल्यानंतर आपल्याला नेमकं काय फवारावं आणि ही नेमकी अळी कोणती आहे याचं आपल्याला माहीत पडत नाही आणि या ॲपच्या माध्यमातून आपल्याला त्या ठिकाणी त्या अळी असेल त्या अळीचा फोटो काढायचा आहे, आपल्या पिकाचा फोटो काढायचा आहे आणि ते लगेच आपण अपलोड केल्यानंतर आपल्याला पूर्ण माहिती मिळणार आहे। ही जी काही अळी असेल या अळीसाठी नेमकं कोणतं औषध वापरलं जाणार आहे, या अळीचा नाश कशा पद्धतीने केला जाणार आहे, ही अळी कशा पद्धतीने नष्ट केली जाणार आहे, हे ॲपच्या माध्यमातून समजणार आहे। त्याचबरोबर एखाद्या भागात गारपीट होणार आहे का, किती पाऊस पडणार आहे, कोणत्या भागात पाऊस पडणार आहे आणि किती वेळ पडणार आहे, हे सुद्धा या ॲपच्या माध्यमातून आपल्याला समजणार आहे। त्याची माहिती सुद्धा या ॲपवरती आपल्याला दिसणार आहे। त्याचबरोबर आपला सोयाबीनचा असेल, कापसाचा पीक विमा असेल, याचे पैसे आपल्याला कधी मिळणार आहे हे सुद्धा या ॲपच्या माध्यमातून आपल्याला समजणार आहे। जर आपल्या जे काही कापूस असेल त्या कापसावर एखाद्या अळीचा प्रादुर्भाव झालेला असेल, एखाद्या रोगाचा प्रादुर्भाव झालेला असेल, तर त्याचा आपण फोटो काढल्यानंतर त्याची सुद्धा माहिती आपल्याला या ॲपच्या माध्यमातून दिसणार आहे। जर आपली सोयाबीन कमजोर असेल किंवा त्याची वाढ होत नसेल किंवा त्याला फाटे फुटत नसतील किंवा शेंगा पकडत नसतील, जर आपण त्या फोटो काढून टाकला तर त्या फोटोच्या माध्यमातून आपल्याला या पिकासाठी काय द्यायचं आहे, किती खत द्यायचं आहे, कोणता डोस द्यायचा आहे, ही संपूर्ण माहिती या ॲपच्या माध्यमातून दिसणार आहे। अशा बऱ्याच काही शेतीतून आपले नुकसान होतात। शेतीतून नुकसान झाल्यानंतर आपल्याला समजत नाही नेमकं काय फवारलं गेलं पाहिजे, किती पाणी दिलं पाहिजे, किती वेळ त्याचं तळण दिलं पाहिजे, किती वेळ ते फळबाग असेल त्याला तळण दिलं पाहिजे, एखाद्या केळी असेल, एखादा संत्रा असेल, कदाचित बऱ्याच वेळेस जे काही संत्रे असतील त्याला बार भरत नाही किंवा त्याला फुलं येत नाहीत किंवा त्याला माल पकडत नाही। मग या संत्र्याचा आपण फोटो जरी काढून टाकला तर याला पाणी किती दिलं पाहिजे, किती वेळ दिलं पाहिजे आणि कधी दिलं पाहिजे, हे संपूर्ण माहिती आपल्याला या ॲपच्या माध्यमातून दिसणार आहे। हवामान अंदाज असेल याची सुद्धा माहिती आपल्याला दिसणार आहे, कधी गारपीट होईल, काय होईल, किती वेळ राहील, हे सगळं काही आपल्याला या ॲपच्या माध्यमातून दिसणार आहे। त्याचबरोबर आपला हरभरा असेल, गहू असेल, उडीद असेल, मूग असेल, जे काही पीक असेल त्याचे भाव काय चालू आहेत, आज भाव काय आहे, उद्या भाव किती असणार आहे, किती वेळाने कशा पद्धतीने हा जो काही पीक असेल त्याला भाव मिळालेला आहे, संपूर्ण माहिती या ॲपच्या माध्यमातून दिसणार आहे। अशा पद्धतीने आपण प्ले स्टोअरमध्ये जाऊन जे काही महाविस्तार ॲप असणार आहे हे आपण डाउनलोड करू शकता। त्याच्यावरती आपली काही माहिती विचारला जाईल, मोबाईल नंबर विचारला जाईल, तो टाकून आपली जी काही प्रोसेस असेल हे ॲप डाउनलोड करा। हे राज्य सरकारचं ॲप आहे, यामध्ये कोणत्याही प्रकारची तफावत नसणार आहे, कारण तर राज्य सरकारने हे ॲप शेतीला जे काही एआयचा वापर असेल ते करण्यासाठी किंवा शेतकऱ्यांना अडचण येऊ नये त्यासाठी हे ॲप लॉन्च करण्यात आलेले, हे निश्चित आपण ॲप डाउनलोड करू शकता। जय शिव।